नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की या ठिकाणी आता प्रिया घरी आलेली असते तेव्हा सगळे तिची वाट बघत असतात। तर आता प्रताप म्हणतो, तू रविराजांच्या घरून घरी यायला निघाली होतीस ना, मध्येच न सांगता तू अशी कुठे निघून गेलीस? तेव्हा आता नालायक प्रिया लगेच गोष्टी बनवते। ती म्हणते, बाबा मी ना मैत्रिणीकडे गेली होती, आणि हसते। तेव्हा आता अश्विन म्हणतो, तुझी मैत्रीण म्हणजे निशा ना? तेव्हा आता प्रिया लगेच म्हणते, हो 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 निशाच। आता अश्विन लगेच म्हणतो, निशा तर म्हणाली गेल्या काही दिवसांपासून तुमचं बोलणंच झालं नाहीये। तर आता अश्विनचं हे बोलणं ऐकून प्रियाला डायरेक्ट घामच फुटतो, कारण ती महिपत सोबत असते। प्रियाला आता समजत नसतं काय उत्तर द्यावं काय नाही, तिच्या पायाखालची पूर्ण जमीन सरकलेली असते। तरी अश्विन तिच्याकडे रागानेच बघत असतो। अश्विन म्हणतो, सांग ना प्रिया, उत्तर दे ना मला, मग तू कुठे होतीस? मग निशा का खोटं बोलली माझ्याशी? तर आता अर्जुन म्हणतो, मी सांगतो प्रिया कोणासोबत होती ते। ती आहे ना तिच्या बेस्ट फ्रेंडला भेटायला गेली होती, मला माहीत आहे ना। तर आता प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते, प्रिया खूप घाबरलेली असते। तर आता सायली अर्जुन दोघं एकमेकांकडे बघून अर्जुन आता तो फोटो काढतो महिपतचा आणि प्रियाचा, आणि तो फोटो आता सगळ्यांना दाखवतो। ती तिच्या बेस्ट फ्रेंड म्हणजे महिपत शिखरेला भेटायला गेली होती। आता तो फोटो पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते। तर तिकडे प्रताप, कल्पना आणि अश्विनलाही खूप मोठा धक्का बसतो। तर मंडळी, आता प्रियाचा सत्य आता अर्जुनने समोर आणलेला आहे। तर आता हे कल्पना मानेल का की प्रियाने हे सगळ्या गोष्टी केल्या आहे, आणि अश्विन सुद्धा तिच्यावर विश्वास ठेवेल का, हे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल। तर मंडळी, आता प्रियाचं तर चांगलंच भांडं फुटलेलं आहे। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। हां।